ताड अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर 21 मे तारीख जवळ आलेली आहे, परंतु आजपर्यंत जरी पाहिलं तरी उद्या पैसे मिळतील अशी आशा नाही। याच अनुषंगाने शिष्टमंडळ SP सरांना भेटण्यासाठी आलं होतं। एकूण काय अडचणी आहेत आणि त्यांनी परत काय मागणी केली ही जाणून घेणार आहोत। 21 तारखेला खूप मोठी आशा होती, परंतु ती मावळल्याचं दिसतंय। आज SP सरांची भेट घेतली, नेमकी काय अडचण? ज्ञानराधाच्या संदर्भामध्ये उद्या 21 तारखेपासून सुरेश कुटे यांनी जो निधी वाटप करण्याचा शब्द दिला होता, परंतु माजलगाव या ठिकाणी ज्ञानराधाचे जे ठेवीदार आहेत यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आज आम्ही पोलीस अधीक्षक बीड यांची भेट घेतली असता त्यांच्याकडून जी आम्हाला माहिती मिळाली की माजलगाव या ठिकाणी 2 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या गुन्ह्यामुळं उद्याचं जे कुटेंचं पेमेंट रिलीज होणार होतं, त्या जे होल्ड त्यांचा ज्या पेमेंटवरचा निघणार होता त्या होल्डला तांत्रिक अडचण आल्यामुळं ते होल्ड अद्यापपर्यंत निघालेला नाही आहे। बरं, एकूण आता ही 21 तारखेची जी तारीख होती ती मावळ्याचं तुमच्या बोलण्यातून दिसतंय। एकूण आता कधी निधी मिळेल अशी अपेक्षा आहे? मी एक शिष्टमंडळाचा मुख्य प्रवर्तक या नात्यानं ज्ञानराधाच्या सर्व ठेवीदारांना आव्हान करू इच्छितो की आपण आता लढाईच्या शेवटच्या भागामध्ये येऊन ठेपलेलो आहेत। तारीख पे तारीख त्यांनी दिली, परंतु गेल्या 15 दिवसामध्ये आपल्यासमोर त्यांच्याबरोबर आपल्या 2-3 वेळेस बैठका झाल्या आणि 21 तारीख त्यांनी उद्यापासून वाटपची दिली होती, परंतु त्यांच्या अकाउंटला असलेला होल्ड आज निघालेला नाही आहे। त्याचं कारण ठेवीदारांनी केलेला तक्रार दाखल केली, त्याच्यामुळे तो होल्ड निघालेला नाही आहे। मी सर्व ठेवीदारांना आव्हान करतो की कुणाच्याही अफवेला बळी पडू नका, कुणी काय सांगत असेल तर त्याच्याकडे लक्ष देऊ नका, कारण आपण शेवट लढाई जिंकण्याच्या मार्गावरती आहोत आणि कुणीतरी येऊन आपल्याला वेगळ्या मार्गाने घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय। म्हणून येत्या 2-4 दिवसामध्ये तो होल्ड निघून 2 ते 4 दिवसामध्ये आत्ता पोलीस अधीक्षक यांनी कुटेंचा फोनवरून संवाद साधला। माझ्याबरोबर अनेक ठेवीदार होते, प्रत्येक वडवणीवरून डॉक्टर काजे माझ्यासोबत होते आणि शिष्टमंडळातले काही लोक माझ्याबरोबर होते। तर मी ठेवीदारांना सांगू इच्छितो की 2 ते 4 दिवसामध्ये हा होल्ड निघणार आहे आणि आपल्याला जी आपली रक्कम घामाची कष्टाची आपण त्या बँकेमध्ये ठेवलेली आहे ती आपल्याला परत मिळणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, 2 दिवसापासून ज्ञानराधाच्या संपूर्ण शाखा ह्या उघडलेल्या आहेत, 1-2 शाखा जर सोडल्या तर, आणि तिथं त्यांचे कर्मचारी सुद्धा काम करतायत। त्यांना काम करू द्या, त्यांना सहकार्य करू द्या। आणि मी या प्रारंभाच्या व्हिडिओच्या माध्यमातूनही कुठेही सांगू इच्छितो की साहेब, तुम्हाला जो होल्ड काढायला 2 दिवसाचा अवधी लागणार आहे, तुम्ही प्रयत्न करा आणि तो होल्ड लवकरात लवकर कसा निघेल 2 दिवसामध्ये, आणि येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आम्हा सर्व ठेवीदारांचे पैसे कशा रीतीने मिळतील ह्याची तयारी तुम्ही ठेवा, कारण शेवटच्या टप्प्यामधून जर बाण निघून गेला तर ह्याला कुणी थांबू शकणार नाही। तुमचा प्रामाणिक प्रयत्न आहे, तुम्ही निधी भेटावा, ठेवी परत मिळावे, उपोषण सुद्धा केलेलं आहे, परंतु अशी एक चर्चा आहे की शिष्टमंडळच मॅनेजिंग या शिष्टमंडळच विकत घेतलेलं आहे, तुम्ही कसं पाहताय? ठेवीदारांना मी सांगू इच्छितो की अनेक प्रकारचे जे लोक या समाजामध्ये वावरत असतात, कुणीतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत असताना चांगल्या झाडाला दगड मारण्याचं काम केलं जातं। त्याप्रमाणे आमच्यावरती ही आरोप केले जात आहेत, परंतु मी या ठिकाणी सांगतो, निस्वार्थपणे प्रामाणिकपणे पहिल्यापासून शेवटपर्यंत तुमचा 1 ना 1 रुपया मिळेपर्यंत निस्वार्थपणे मी तुमच्यासाठी लढतोय। मी कुठल्याही प्रकारचा मॅनेज होणार नाहीये, मॅनेज झालेलो नाहीये। मॅनेज जर झालेला असतो तर कुठे जसं म्हणतील किंवा मी त्याप्रमाणे म्हणलं असतो, कुठेंनी जी तारीख दिली होती ती तारीख वाढवली असती, परंतु आपण त्यांना गेल्या बैठकीमध्ये सांगितलं की 21 तारखेच्या नंतर तारीख नाही, परंतु आज इथं आल्यानंतर कळाले की तांत्रिक अडचण आलेली आहे आणि तो होल्ड निघाल्याशिवाय त्यांच्या अकाउंटला पैसे येणार नाही। ज्ञानराधाचा मुद्दा उपस्थित करत असताना साईराम असेल किंवा राजस्थानी असेल याकडे दुर्लक्ष होत आहे। साईराम आणि ज्ञानराधा, आता यांचे जे चेअरमन आहेत यांनी सांगितलेले आहे की आमचं ज्ञानराधामध्ये पैसे अडकलेले आहेत, परंतु आम्ही शिष्टमंडळाची ज्यावेळेस कुटे यांच्याबरोबर बैठक झाली असता त्यांना विचारणा केली तर त्यांच्याकडनं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की राजस्थानी आणि साईरामचे कुठल्याही प्रकारचं आमच्याकडे ठेवी ठेवलेलं नाही आहेत। जे काही त्यांची ठेव आहे ती तुटपुंजा प्रकारची आहे, कुणाची 50 लाख, कुणाची 1 कोटी, परंतु समाजामध्ये ठेवीदारांना हे साईराम आणि राजस्थानीवाले सांगतात की आमचे करोडो रुपये यांच्या बँकेमध्ये आहेत, परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष आमचं झालेलं नाही आणि दुर्लक्ष मी होऊ देणार नाही। त्यांना सुद्धा 1 ना 1 रुपया द्यायला भाग मी पाडणार आहे। सर्व शिष्टमंडळ सर्व ठेवीदाराला घेऊन लवकरच ही आचारसंहिता संपल्यानंतर साईराम आणि राजस्थानीच्या संदर्भात बीडमध्ये एक व्यापक प्रकारची बैठक किंवा धडक मोर्चाचं जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोठं नियोजन करण्यात येईल।
शेवटचा प्रश्न आहे, तुम्हाला किती तारखेपर्यंत अपेक्षा आहे निधी भेटेल आणि त्या अनुषंगाने तुम्ही ठेवीदारांना कसं आवाहन कराल? आम्हाला तर उद्याच भेटावं ही आमची अपेक्षा आहे, कारण आम्ही लोकांना सांगितलेलं आहे की 21 तारखेला आपल्याला निधी मिळणार आहे. परंतु होल्ड जर त्यांचा आज रात्री किंवा उद्यापर्यंत जरी निघाला तर उद्याही पेमेंट रिलीज होण्याची शक्यता आहे. परंतु उद्या जर त्यांचा होल्ड निघाला नाही तर ठेवीदारांनी एक 2-4 दिवसाचा संयम हा बिलकुल बाळगावा, कारण आपल्याला आपले पैसे मिळवायचे आणि आपण पैसे मिळवण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहोत. एवढंच या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं. धन्यवाद. आपण पाहतो 21 तारखेला जो ठेवी परत मिळणार होत्या त्या सध्या तरी मिळणार नाहीत, काहीतरी तांत्रिक अडचण आल्यामुळे. त्यामुळे आता कुठे साहेबांनी सुद्धा जी तारीख देताना विचारपूर्वक तारीख दिली पाहिजे. काही तांत्रिक अडचणी येणारच असतात, परंतु जे ठेवीदारांना जी तारीख असते त्या तारखेची अपेक्षा असते. खूप सर्वसामान्य वर्गांच्या ठेवी आहेत. कुठे साहेबांनी गांभीर्यपूर्वक याचा विचार करून ठेवी परत देण्यास सुरुवात करावी. कॅमेरामॅन रवींद्र गंभीरसोबत मी जालिंदर धांडे, बीड.